नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापराबाबत पुण्यात विशेष कार्यक्रम। आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते 2.5 कोटीच्या रस्ते कामाचा शुभारंभ। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रेरणेतून साताऱ्यात वृक्ष लागवड उपक्रम। आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूर हायकर्सची जलसंकलन मोहीम। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली असून निकषात न बसणाऱ्या आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। आता राज्य सरकारकडून लाभार्थ्यांच्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेची तपासणी सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून येत्या 10 दिवसात केंद्र सरकारकडून अहवाल आल्यानंतरच या योजनेतील खरे लाभार्थी निश्चित होणार आहेत। भारतात कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्यावर आधारित 3 दिवसांचा विशेष कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आलाय। शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी हा विशेष उपक्रम महत्त्वाचं पाऊल मानलं जात असून या उपक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं। या कार्यक्रमात देशभरातील नामांकित संस्था आणि कंपन्यांनी सहभाग घेतला होता, तर कृषी क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सादरीकरण करण्यात आलं। यावेळेस आम्हाला पुन्हा एकदा जनतेने निवडून दिल्यानंतर वेगवेगळे विभाग सांभाळत असताना आता एआयचा वापर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्याही क्षेत्रामध्ये एआयचा वापर करा। आता कुठलंही जगात असं क्षेत्र राहिलेलं नाही की त्याच्यामध्ये एआयचा वापर होत नाही आणि आता ॲग्रिकल्चरमध्ये पण मोठ्या प्रमाणावर ते सुरू झालेलं आहे। त्याकरता आपण देशातल्या वेगवेगळ्या संस्था, कंपन्या यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं। त्यात प्रत्येकाने आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला। आपण ज्युरी नेमलेले होते आणि मग त्याच्यातनं 150 वेगवेगळ्याचं सिलेक्शन इथं झालेलं आहे। त्याच्यात 60% महाराष्ट्रातले आहेत आणि 40% भारतातले, विशेषतः कर्नाटक, तामिळनाडू, काही जम्मू काश्मीरचे पण आहेत। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या संस्था, कंपन्या आणि त्यांनी केलेल्या रिसर्चच्या संदर्भात इथं आज, उद्या, परवा 3 दिवस चालणार आहे। परवा दिवशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान साहेब स्वतः येणार आहेत। सध्याचं तर टायमिंग 12:30चं दिलेलं आहे, त्याच्यावर समारोपाचा एक कार्यक्रम तिथं 12:30ला होईल आणि बक्षिसं पण आम्ही 16 ठेवलेली आहेत। परंतु आमच्या एक गोष्ट लक्षात आली, जरी 16 बक्षिसं ठेवलेली असली तरी ज्यांना मिळणार नाही त्यांना तेही तेवढ्याच ताकदीचे आहेत, पण त्यांचा आम्ही अंतर्भाव ॲग्रिकल्चरचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होण्याच्या करता खूप वेगवेगळ्या प्रकारचं, तुम्ही पण जर चक्कर मारली तर आता कापूस गोळा करणारं यंत्र किंवा मातीचं ताबडतोब तुम्हाला परीक्षण काय बीडच्या माजलगाव मतदारसंघातील सोन्नाखोटा चिखलबीड रस्त्याच्या रुंदीकरणाच्या 2.5 कोटींच्या कामाचं शुभारंभ आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आला। माजलगाव विधानसभा मतदारसंघातील हा एक महत्त्वाचा आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून आता या प्रशस्त रस्त्याचा फायदा स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार असल्याचं मत यावेळी आमदारांनी व्यक्त केलंय। सोन्नाखोटा ते चिखलबीड या कामाचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो। हा रस्ता रुंदीकरणाचा आग्रह या परिसरातील कार्यकर्त्यांनी घेतला आणि त्याच्यामुळं रस्त्याची लांबी थोडी कमी होणार आहे, तर उर्वरित लांबीचं काम आपण निश्चितच मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा बजेटमध्ये, आता जमलंच तर पावसाळी बजेटमध्ये टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही पुलाचा प्रश्न मांडलेला आहे त्याचंही एस्टिमेट आपण ताबडतोब करून घ्या, जेणेकरून ते दोन्ही कामं बजेटमध्ये जर टाकले तर हा सोन्नाखोटा ते चिखलबीड हा रस्ता या ठिकाणी पूर्णत्वाला जायला त्याची मदत होईल आणि हा रस्ता इथल्या लोकांच्या दृष्टीनं, दळणवळणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे।
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्रशासनाकडून कालपासून वृक्ष लागवड अभियान सुरू करण्यात आलंय. या अभियानाचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. हे अभियान म्हणजे हरित सातारा स्वच्छ सातारा ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल ठरणार आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्यांना नगरपालिकेकडून प्रमाणपत्र दिलं जाणार असून विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. हरित सातारा या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका आणि त्याचबरोबर साताऱ्यातील अनेक वृक्षप्रेमी, वृक्ष संवर्धन करणारे जे ग्रुप आहेत त्या सर्वांच्या वतीनं आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी केलाय. या कार्यक्रमाला सन्मान्य कलेक्टर साहेब संतोष पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. मान्य नवीन आमचे SP मान्य तुषार जोशी साहेब इथं उपस्थित आहेत. तसं आमच्या CO मॅडम, ZPच्या नागराजन मॅडम, यशनी नागराजन मॅडम इथे उपस्थित आहेत आणि सर्वच कोल्हापूरचे CO ZPचे माने कार्तिकेयन सर पण इथे उपस्थित आहेत. असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आता रस्ते बरेचसे सातारा शहरातले रुंदीकरण केलंय, त्यामुळे बरीचशी झाडं जी जुनी होती ती काढायला लागली. अतिशय अप्रिय घटना किंवा अप्रिय गोष्ट होती. जेवढं लोकांना, वृक्षप्रेमींना, नागरिकांना वाईट वाटत होतं तेवढंच अधिकाऱ्यांना पण या बाबतीत खंत होती की आपल्याला एवढी झाडं काढायला लागतात. आणि या सगळं रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर आपण आता नवीन जी आपली देशी व्हरायटी आहे झाडांची ती सर्व या ह्याच्यात लावतोय. यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला, जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जालन्यातील 5000 शिवभक्त आता रायगडवर जाणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पत्रकार परिषदेत दिली आहे. 6 जून रोजी रायगड येथे 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. तर या सोहळ्यासाठी अन्नछत्राची जबाबदारी यंदा जालना जिल्ह्याला देण्यात आली आहे. त्यासाठी जालन्यातील सुमारे 250 स्वयंसेवक सेवा देणार असल्याचं समितीकडून सांगण्यात आलंय. शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी सुरू आहे. जालना जिल्ह्यातून तुम्ही किती लोक जाणार आहात, कशी तयारी केली, कसा होईल या वर्षीचा कार्यक्रम? नक्कीच या वर्षीचा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आणि जालना जिल्हा शहर इथून आपण किमान 5000 कार्यक्रम शिवभक्त आपण घेऊन जाणार आहोत. आणि ह्या वर्षी आपल्या जालना जिल्ह्यावर अशी जबाबदारी आलेली आहे की अन्नछत्र आपल्याला दिलेलं आहे समितीनं. ते पूर्णपणे आम्ही समितीचे सदस्य आम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडू. आणि ह्या वर्षी आम्ही 250 स्वयंसेवक आम्ही म्हणजे नोंदणीकृत 250 स्वयंसेवक आम्ही इथून घेऊन जाणार आहोत. अन्नछत्राची जबाबदारी आहे. किती लोकांना आपण जेवण करणार आहोत? अन्नछत्राची असा एक अंदाज आहे की 1 ते 1.5 लाख लोक शिवभक्तांना आम्ही अन्नछत्राची व्यवस्था करणार आहोत. राजधानी किल्ले रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गेल्या 13 वर्षापासून कोल्हापूर हायकर्सच्या वतीने जलसंकलन मोहीम राबवण्यात येते. या वर्षीचं जलसंकलन हायकर्सच्या रणरागींनी केलंय. तर तसेच महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचं जन्म ठिकाण आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांहून पवित्र जलसंकलन करण्यात आलंय. शिवकाळामध्ये दादा भट्टांनी शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तेव्हा विविध गडकोट आणि पवित्र नद्यांचे जलसंकलन करून त्या जलाने राज्याभिषेक करण्यात आला होता. इतिहासामध्ये अशी नोंद आहे. तर त्याच धर्तीवरती कोल्हापूर हायकर्सच्या मावळ्यांनी 13 वर्षापासून हे जलसंकलनाचं सुरुवात केलेली आहे आणि विविध गडकोट आणि हिमालयातील हे जलसंकलन केले जाते. या वर्षीची विशेष थीम म्हणजे मोगलमर्दिनी ताराराणी यांचे 350व्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण जी ठिकाणं आहेत, तळबीड आहे, अजिंक्य तारा आहे, रायगड आहे,
पन्हाळा, विशाळगड आणि संगम माऊली अशा ठिकाणे त्यांच्या महत्वाचे असणारे ठिकाणं जी आम्ही यावर्षी निवडलेली आहेत आणि इथून हे जल संकलन कोल्हापूर हायकर्सच्या जनरागिण्यांनी केलेलं आहे आणि हे जल 6 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांकडे सुपूर्त झालं की ह्या जलाने राज्याभिषेक होणार आहे. माझं नाव सागर पाटील, कोल्हापूर हायकर्स अध्यक्ष. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय कार्यालयाकडून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेदरम्यान झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्यात पत्रकारिता ही कोकणाने जन्माला घातली असून बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा लाभल्याचं स्पष्ट केलंय. तर कोकणाचा कायापालट होऊन परदेशातीलही पर्यटक कोकण पाहायला येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक असं ही कल्पना सुचण्यामागचं काय कारण असेल का विशेष? म्हणजे कलाकार मला असं वाटतं की आपण जर अनेक लोकांशी चर्चा केली, आपण स्वतः विद्वान आहे आणि मला सगळं कळतं या भूमिकेमध्ये जर आपण राहिलो तर काहीच होत नाही. आपण थोडाफार अज्ञानी आणि समोरचा ज्ञानी आहे असं समजून आपण काम करायला सुरुवात केलं तर फार मोठं काम उभं राहतं. आज माझ्याकडे म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी हे माझं सगळं प्रेझेंट करण्यासाठी किंवा मार्केटिंग करण्यासाठी सांगतो, पण सगळ्यात महाराष्ट्रातलं चांगलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज जर कुठं असेल ते माझ्याकडे इथं चालू आहे रत्नागिरीमध्ये. सगळ्यात कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि कमी कालावधीमध्ये झालेली इमारत 200 कोटी रुपये जर तुम्हाला कुठं बघायचं असेल तर बाजूला आहे. त्याच्यामुळे एज्युकेशन हब करण्याचा देखील माझा जो काय निर्णय मी घेतला होता त्याच्यामध्ये देखील मूर्त स्वरूप आलं आहे. आज मी स्वतःचं कॉलेज प्रायव्हेट करू शकलो नाही, पण तुम्ही नाव घ्याल ते कॉलेज माझ्याकडे BA BCom तर आहेत, पण मरीन कॉलेज. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीडच्या तळेगाव शिवारामध्ये छापा टाकून केलेल्या कारवाईत चोरट्यांकडून 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरट्याने या दुचाकी घरामध्ये विक्रीसाठी ठेवल्या असून त्याची डील होणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी शेख इलियास याला चोरीच्या गाड्यासह अटक केली आहे. त्याने या गाड्या अंबाजोगाई, जालना, छत्रपती संभाजीनगर येथून चोरल्याचं तपासात निष्पन्न झालंय. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार, जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. भंडाराच्या पवनी बसस्थानकाने आपला 77वा वर्धापन दिन काल मोठ्या उत्साहात साजरा केला. वर्धापन दिनानिमित्त बसस्थानकात रांगोळी घालून झेंडूंची फुलं आणि आंब्याच्या पानांचं तोरण असलेल्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. दिवसभर येणारे जाणारे सर्व प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना पेढे देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या. पुणे नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून एका अज्ञात वाहनाच्या धडकेत 30 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. तुकाराम बांबळे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो तळवडे येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी सुरक्षेचे उपाय करावेत तसेच या रस्त्यावर तातडीने CCTV कॅमेरे बसवण्याची मागणी यावेळी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. पुण्यात आळंदी रस्त्यावरील वन हद्दीत रात्री लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली आहे. या आगीत काही झाडं आणि वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालंय. आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. या आगीचा तपास वन विभाग आणि पोलीस एकत्रितपणे करतायत. पेण तरणखोप येथील भोगावती नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल जीर्ण झाल्याने आता तो पाडण्यात आलाय. आधीच नव्याने दुसरा पूल बांधण्यात आला असून यावरून आता पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पण जुना भुंडा पूल अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असल्याने हा पूल पडल्याने पेणमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.